शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत. जवळपास 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत. तुमच्या खात्यात आज पीक विम्याचे पैसे जमा झाले तर आश्चर्य वाटू देऊ नका, कारण गेल्या कित्येक महिन्यांपासून पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता खूप मोठी बातमी पुढे आलेली आहे. पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होणार. काही पिकांसाठी 22,000 रुपये, काही पिकांसाठी 27,000 रुपये तर काही पिकांसाठी 32,000 रुपये प्रति हेक्टर पर्यंत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता, तुमचं पीक कोणतं आणि तुमच्या पिकासाठी किती रक्कम मिळणार हे सगळं पुढे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. पण फक्त जिल्ह्याचं नाव ऐकून व्हिडिओ बंद करू नका. तुमचा जिल्हा यादीत असला तरी सुद्धा एक छोटीशी बँकेची चूक तुमचे पैसे थांबवू शकते. आधार लिंक, बँकेचं खातं, अर्जामधलं नाव आणि डीबीटी साठी जोडलेलं खातं यापैकी एक जरी चुकीचं असेल तर पीक विम्याचे तुमचे पैसे अडकू शकतात. म्हणून पुढचा भाग तुम्ही लक्षपूर्वक ऐका. शेवटी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी अनेक शेतकरी तपासत नाहीत. नंतर गावात दुसऱ्याच्या खात्यात पैसे येतात आणि आपल्या खात्यात का आले नाहीत म्हणून बँकेत फेऱ्या माराव्या लागतात. गेल्या कित्येक महिन्यांपासून शेतकऱ्यांचा एकच प्रश्न होता, पीक विम्याचे पैसे कधी येणार, आज येतील का उद्या येतील. गावात कुणाच्या खात्यात पैसे आले अशी माहिती आली की बाकीचे शेतकरी लगेच मोबाईल तपासायचे. कुणी पासबुक घेऊन बँकेत जायचं, कुणी ग्रामपंचायतीत जाऊन यादी विचारायचं, कुणी कृषी कार्यालयात विचारणा करायची. पण अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नव्हते. आता मात्र या पीक विम्याच्या पैशांचं काम जोरदार पद्धतीने सुरू झालेलं आहे आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. यावेळी शेतकऱ्यांनी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि ती म्हणजे पैसे टप्प्याटप्प्याने खात्यात येणार असल्यामुळे गावातील सगळ्यांना एकाच दिवशी किंवा एकाच वेळेला मेसेज येईल असं नाही. सकाळी एखाद्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे येतील तर दुसऱ्याच्या खात्यात दुपारी किंवा संध्याकाळी पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे आपल्या नावावर पैसे मंजूर असतील तर थोडं लक्ष बँकेच्या खात्यावर तुम्ही ठेवा. पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 12 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे पाठवले जाणार आहेत. यासाठी जवळपास 2900 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात दिले जातील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे एका सेकंदाला दिसणार नाही. काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आधी जमा होतील, काही शेतकऱ्यांच्या खात्यात काही तासांनी पैसे दिसतील, काही बँकांचे मेसेज यायला थोडासा उशीर होऊ शकतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्याला पैसे आले आणि आपल्या खात्यात अजून दिसले नाहीत म्हणून तुम्ही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. आता सगळ्यात आधी हे 14 जिल्हे आपण पाहू. तुमचा जिल्हा या यादीत आहे का ते नीट ऐका. आता पहिल्या टप्प्यामध्ये जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली, धाराशिव, हिंगोली, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या 14 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर पुढे सांगितलेली पिकाची रक्कम आणि बँकेची माहिती तुम्ही नीट ऐका. आणि तुमचा जिल्हा पहिल्या 14 जिल्ह्यांमध्ये नसेल तर लगेच काळजी करू नका. पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यांचा नंबर लागला, उरलेल्या जिल्ह्यांचा नंबर पुढच्या टप्प्यात लागणार. त्यामुळे पहिल्या यादीत जिल्हा नाही म्हणजे पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत असा अर्थ तुम्ही अजिबात काढू नका. तुमची कागदपत्र तुम्ही बरोबर ठेवा आणि पुढच्या यादीकडे तुम्ही लक्ष ठेवा. आता आपण सुरुवात करूया जळगाव, धुळे आणि नाशिक या 3 जिल्ह्यांपासून. या भागामध्ये म्हणजे या जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांचं पीक वेगवेगळ्या कारणांमुळे खराब झालं. कुठे जास्त पाऊस पडला, कुठे पावसाने खंड दिला तर कुठे पीक काढणीला आलेलं असताना नुकसान झालं. अशा शेतकऱ्यांच्या खात्यात आता पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे या 3 जिल्ह्यांमध्ये तुमचं नाव असेल तर बँक खात्याकडे तुम्ही लक्ष ठेवा. या भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 22,000 रुपये प्रति हेक्टर पर्यंत पीक विम्याची रक्कम भेटणार आहे. जर तुम्ही द्राक्ष उत्पादक शेतकरी असाल तर तुम्हाला 27,000 रुपये पर्यंत प्रति हेक्टर पीक विम्याची रक्कम मिळेल. मात्र तुमच्याकडे 1 हेक्टर जमीन आहे म्हणून प्रत्येकाला पूर्ण रक्कम एकसारखी मिळेल अशातला बिलकुल भाग नाही. तुम्ही किती क्षेत्राचा विमा भरला, किती क्षेत्राचं नुकसान तुमचं मंजूर झालेलं आहे आणि तुमच्या अर्जामध्ये किती क्षेत्र नोंदवलं गेलंय यावर खात्यात येणारी अंतिम रक्कम ठरेल. त्यामुळे गावात दुसऱ्या शेतकऱ्याला 27,000 रुपये आले आणि तुम्हाला त्यापेक्षा कमी रक्कम आली तर लगेच घाबरू नका. 2 शेतकऱ्यांचं पीक एकच असलं तरी सुद्धा दोघांचं क्षेत्र वेगळं असतं, नुकसान वेगळं असतं, विमा भरलेलं क्षेत्र वेगळं असतं. त्यामुळे खात्यात जमा होणारी रक्कम सुद्धा कमी जास्त होणार.
आता याच ठिकाणी अनेक शेतकरी एक मोठी चूक करतात. कुणाला पैसे आले हे ऐकून स्वतःच्या रकमेचा अंदाज लावतात, पण प्रत्येकाच्या शेताचा हिशोब पूर्णपणे वेगळा असतो. त्यामुळे तुमच्या नावावर किती क्षेत्र मंजूर झालं आणि त्यासाठी किती रक्कम पाठवली गेली हेच शेवटी महत्त्वाचं ठरते. म्हणून दुसऱ्याच्या रकमेपेक्षा आपल्या खात्यात आलेली रक्कम आणि आपलं मंजूर क्षेत्र तुम्ही नीट तपासा. आता अहिल्यानगर आणि पुणे या 2 जिल्ह्यांकडे आपण वळूया. आता या भागामध्ये डाळिंब, ऊस, कांदा अशी पिकं मोठ्या प्रमाणात घेतली जातात. डाळिंब पिकासाठी शेतकऱ्यांना 30,000 रुपये प्रति हेक्टर पर्यंत पीक विमा भेटणार आहे. जर तुम्ही ऊसाचं उत्पादन घेतलेलं असेल तर तुम्हाला 32,000 रुपये प्रति हेक्टर पर्यंत रक्कम मिळेल. आता या भागातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम त्यांच्या मंजूर नुकसानीनुसार जमा होणार. आता विशेष करून पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर आणि भोर या तालुक्यातील शेतकऱ्यांनी विम्याचा अर्ज एकदा तपासावा. विमा भरताना अर्जामध्ये कोणतं पीक दाखवलं होतं हे नीट पाहावं, कारण प्रत्यक्ष शेतामध्ये एक पीक आणि विम्याच्या अर्जामध्ये दुसरं पीक असेल तर पीक विम्याचे तुमचे पैसे अडकू शकतात. कारण फक्त पैसे कधी येणार हे माहीत असणं उपयोगाचं नाही, अर्जामधली माहिती तुमची बरोबर असणं सुद्धा गरजेचं आहे. आता सांगली जिल्ह्याबद्दल आपण माहिती पाहू. आता या जिल्ह्यातील अनेक शेतकरी द्राक्ष, ऊस आणि हळद ही पिकं घेतात. हळद पिकांचं नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना 25,000 रुपये प्रति हेक्टर पर्यंत पीक विम्याची रक्कम मिळणार. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपलं बँक खातं आणि मोबाईलचा मेसेज तपासत राहिलं पाहिजे. पण गावात कुणी स्क्रीनशॉट दाखवून मला एवढे पैसे मिळाले असं सांगितलं तर त्याच्या रकमेवरून स्वतःच्या पैशांचा हिशोब तुम्ही लावू नका. तुमच्या विम्याचा हिशोब तुमच्या जमिनीच्या क्षेत्रानुसार आणि मंजूर नुकसानीनुसार होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या शेतकऱ्याला जितके पैसे मिळाले तितकेच पैसे आपल्याला मिळाले पाहिजेत असं समजू नका. आता मराठवाड्यातील धाराशिव आणि हिंगोली या 2 जिल्ह्यांची माहिती आपण पाहणार आहोत. या दोन्ही जिल्ह्यांमधील शेतकरी सुद्धा गेल्या कित्येक दिवसांपासून पीक विम्याची वाट पाहत होते. आता त्यांचे पैसे सुद्धा खात्यात जमा होणार आहे. तुमचं नाव मंजूर यादीत असेल आणि बँकेची तुमची माहिती बरोबर असेल तर पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यात 100% येणार. आता या जिल्ह्यामध्ये हरभरा पिकासाठी 24,000 रुपये प्रति हेक्टर पर्यंत पीक विमा भेटणार आहे. जर तुम्ही सूर्यफुलाचं पीक घेतलेलं असेल तर तुम्हाला 29,000 रुपये प्रति हेक्टर इतकी रक्कम मिळेल. किती क्षेत्राचं नुकसान मंजूर झालंय त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याची रक्कम कमी जास्त होणार आहे. त्यामुळे आपल्या खात्यात आलेली रक्कम पाहताना मंजूर क्षेत्राचा सुद्धा तुम्ही हिशोब लक्षात घ्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही शेतकऱ्यांचा अर्ज जुन्या मोबाईल नंबरवर असतो. त्यामुळे पैसे खात्यात आले तरी मेसेज जुन्या नंबरवर जाऊ शकतो. अशा वेळी पैसे आले नाहीत असं समजू नका. तुमचा सध्याचा मोबाईल नंबर बँकेला जोडलेला नसेल तर पासबुक अपडेट करून घ्या किंवा खात्याचा बॅलन्स तुम्ही एकदा तपासून घ्या. आता इथून पुढचा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण यादीत नाव असून सुद्धा पैसे न मिळण्याचं एक मोठं कारण म्हणजे तुमचं बँकेचं खातं. अनेक शेतकऱ्यांकडे 2 किंवा 3 बँकेची खाती असतात. एक खातं रोज वापरलं जातं, दुसरं जुनं खातं असतं. काही वेळा आधार आणि डीबीटी जुन्या खात्याला जोडलेले असतात. अशा वेळी शेतकरी रोजच्या खात्यात पैसे शोधत राहतो आणि पीक विम्याचे पैसे दुसऱ्या खात्यात जमा झालेले असतात. म्हणून तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँकेची खाती असतील तर सगळी खाती एकदा तपासून घ्या. बँकेत जाऊन तुम्ही सरळ विचारा, माझ्या आधारला डीबीटी साठी कोणतं खातं जोडलेलं आहे, NPCI मध्ये कोणतं खातं चालू दिसतं. हे एकदा तपासलं तर पुढे विनाकारण बँकेच्या फेऱ्या तुम्हाला माराव्या लागणार नाहीत. आता वाशिम आणि अमरावती जिल्ह्यांबद्दलची आपण माहिती पाहू. आता या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाचा जोरदार फटका बसला. कुठे पाऊस वेळेवर आला नाही तर काही ठिकाणी पीक काढणीच्या वेळेला पाऊस जबरदस्त आला. त्यामुळे हातात आलेलं पीक खराब झालं. अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. या जिल्ह्यातील भुईमुग उत्पादक शेतकऱ्यांसाठी 24,000 रुपये प्रति हेक्टर पर्यंत पीक विम्याची रक्कम आपल्या सरकारने मंजूर केली. जर तुम्ही संत्र्याची लागवड केलेली असेल तर 32,000 रुपये प्रति हेक्टर पर्यंतची रक्कम तुम्हाला मिळेल. त्यामुळे वाशिम आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या अर्जामधील माहिती आणि बँकेचं खातं दोन्ही एकदा तपासून घ्यावं. मंजूर नुकसान आणि पीक विमा भरलेल्या क्षेत्रानुसार तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. आता अनेक शेतकरी म्हणतील, माझ्याकडे पीक विम्याची पावती आहे, मग पैसे नक्की मिळणार का? जर तुमचा पीक विमा भरलेला असेल, तुमचं नाव पात्रता यादीमध्ये असेल आणि तुमची सगळी माहिती बरोबर असेल तर पैसे तुमच्या खात्यात 100% जमा होतील. पण फक्त पावती असून चालणार नाही. अर्जामधला आधार नंबर बरोबर असायला हवा, बँकेचं खातं बरोबर असायला हवं, नाव आधार आणि बँकेत जुळलं पाहिजे, जमिनीची माहिती आणि पिकाची माहिती बरोबर असली पाहिजे. यापैकी एखादी माहिती चुकीची असेल तर पीक विम्याचे पैसे अडकू शकतात.
म्हणून पुढचा भाग तुम्ही लक्षपूर्वक ऐका. ही छोटी गोष्ट आधी तपासली तर नंतर मोठी अडचण होणार नाही. आता वर्धा, भंडारा आणि गोंदिया या 3 जिल्ह्यांबद्दलची माहिती आपण पाहू. आता या 3 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांचा सुद्धा पहिल्या टप्प्यात नंबर लागलेला आहे. जर तुम्ही मिरचीचं उत्पादन घेतलेलं असेल तर अशा शेतकऱ्यांना 22,000 रुपये प्रति हेक्टर पर्यंत पीक विमा मिळेल. जर तुम्ही भुईमुग उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्या खात्यात 24,000 प्रति हेक्टर पर्यंतची रक्कम जमा होईल. तुम्ही वर्धा, भंडारा किंवा गोंदिया जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत असाल तर विमा भरताना कोणतं पीक नोंदवलं होतं हे एकदा तुम्ही तपासून घ्या. काही वेळा अर्ज भरताना चूक होते. शेतात पीक एक असतं आणि अर्जामध्ये दुसऱ्या पिकाचं नाव पडतं. नंतर नुकसान होऊनही पैसे अडकतात. म्हणून तुमच्याकडे अर्जाची प्रत असेल तर ती आजच पाहून घ्या. आता पहिल्या टप्प्यातील शेवटचा जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा. या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची शेती पावसावर अवलंबून असते. गडचिरोली जिल्ह्यातील नाचणी पिकांचं नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना 26,000 रुपये प्रति हेक्टर पर्यंत पीक विम्याची रक्कम सरकारने मंजूर केलेली आहे. त्यामुळे तुमचं नाव यादीत असेल आणि तुमचं बँक खातं चालू असेल तर एकदा तुम्ही ते नक्की तपासून घ्यावं. काही शेतकऱ्यांचं बँक खातं अनेक महिन्यांपासून वापरलेलं नसतं. काहींची बँकेची शाखा बदललेली असते. काही जुन्या बँका दुसऱ्या बँकांमध्ये मिळालेल्या असतात. अशा वेळी खातं क्रमांक आणि डीबीटीची माहिती बरोबर आहे का हे एकदा बँकेतून तुम्ही तपासून घ्या. तुमच्या नावावर पैसे मंजूर झालेले असतील तर बरोबर खात्यात पैसे पोहोचण्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरेल. याचबरोबर बँकेत गेल्यावर फक्त आधार लिंक आहे का एवढंच विचारून परत येऊ नका. तुमचं खातं डीबीटी साठी चालू आहे का ते सुद्धा विचारा. अनेक वेळा आधार जोडलेलं असतं पण पैसे घेण्यासाठी दुसरं खातं चालू असतं. त्यामुळे कोणत्या खात्यात पैसे येणार हे आधीच कळलं तर तुम्हाला वारंवार वेगवेगळी खाती तपासावी लागणार नाहीत. आता तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्यांमध्ये आला. तुमचं पीक सुद्धा सांगितलेल्या पिकांमध्ये आलं. तुमचा विमा सुद्धा भरलेला आहे पण तरी सुद्धा पैसे लगेच दिसले नाहीत तर काय करायचं हे नीट समजून घ्या. सगळ्यात आधी तुमची सगळी बँकेची खाती तपासून घ्या. फक्त एका खात्याचा मेसेज पाहून थांबू नका. पासबुक अपडेट करा. बँकेत आधार लिंक आहे का ते विचारा. NPCI मॅपिंग कोणत्या खात्यावर आहे हे एकदा चेक करा. खातं बंद झालंय का, बराच काळ वापरलं नाही म्हणून थांबवलं आहे का हे सुद्धा तुम्ही बँकेतून समजून घ्या. त्यानंतर तुमची EKYC तपासा. EKYC केली नसेल तर ती लवकरात लवकर पूर्ण करा. आधारवर नाव वेगळं आणि बँकेत नाव वेगळं असेल तर नाव दुरुस्त करून घ्या. आधारवर एक नाव, बँकेत दुसरं नाव आणि जमिनीच्या कागदावर तिसरं नाव राहू देऊ नका. कागदावरची माहिती जोडली तर पैसे खात्यात येताना अडचण कमी होते. विशेष करून घरातील महिलांच्या नावावर जमीन किंवा बँकेची खाती असेल तर नाव एकदा नीट तपासून घ्या. लग्नाआधीचं नाव एका कागदावर आणि लग्नानंतरचं नाव दुसऱ्या कागदावर असेल तर माहिती जुळत नाही. त्यामुळे ही गोष्ट आधीच तुम्ही तपासून दुरुस्त करा. आता तुमचा जिल्हा पहिल्या 14 जिल्ह्यांच्या यादीत नसेल तर पुढे काय होणार हा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. पहिल्या टप्प्यानंतर उरलेल्या जिल्ह्यांचा नंबर लागेल. त्यामुळे कुणी गावात सांगितलं की तुमचा जिल्हा पहिल्या यादीत नाही म्हणून पीक विमा भेटणार नाही तर अशा बोलण्यावर तुम्ही बिलकुल विश्वास ठेवू नका. आता पुढची यादी आली की तुमचा जिल्हा आणि नाव नीट तपासा. ग्रामपंचायतीमध्ये यादी आली असेल तर स्वतः जाऊन नाव पहा. कृषी कार्यालयामध्ये माहिती मिळत असेल तर तिथे विचारा. पीक विम्याची पावती तुम्ही जवळ ठेवा. व्हॉट्सअपवर कुणीतरी पाठवलेली यादी खरी आहे असं बिलकुल समजू नका. तुमचं नाव मंजूर यादीमध्ये आलं आहे का हे एकदा नीट तपासा. आता पिकानुसार मिळणारी रक्कम पुन्हा एकदा लक्षात घ्या. कांदा पिकासाठी 22,000 रुपये प्रति हेक्टर, द्राक्ष पिकासाठी 27,000 रुपये, डाळिंबचं पीक जर तुम्ही घेतलेलं असेल तर तुम्हाला 30,000 रुपये प्रति हेक्टर पर्यंतची रक्कम मिळू शकते. ऊसाच्या पिकासाठी 32,000 रुपये प्रति हेक्टर, हळदीच्या पिकासाठी 25,000 रुपये प्रति हेक्टर पर्यंतची रक्कम मिळेल. जर तुम्ही हरभरा पीक लावलेलं असेल तर 24,000 रुपये प्रति हेक्टर पर्यंतची रक्कम मिळेल. सूर्यफुलासाठी 29,000 रुपये, भुईमुग पिकासाठी 24,000 रुपये, संत्र्यासाठी 32,000 रुपये प्रति हेक्टर, मिरची पिकासाठी 22,000 रुपये प्रति हेक्टर, नाचणी पिकासाठी 26,000 रुपये प्रति हेक्टर. पण तुमच्याकडे 2 हेक्टर जमीन आहे म्हणून सांगितलेली रक्कम सरळ 2 पट करून तेवढेच पैसे खात्यात येणार असं बिलकुल समजू नका. आता उदाहरण म्हणून डाळिंब पिकासाठी 30,000 रुपये प्रति हेक्टर पर्यंतची रक्कम मिळणार आणि तुमच्याकडे 2 हेक्टर जमीन असली तरी सुद्धा तुम्ही किती क्षेत्राचा विमा भरला, किती क्षेत्राचं नुकसान मंजूर झालं यावर तुमच्या खात्यात येणारी रक्कम ठरेल.
आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, काही शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त पिकांचा विमा भरलेला असतो. अशा वेळी प्रत्येक पिकाचा हिशोब वेगळा होणार. त्यामुळे एका पिकाचे पैसे आले आणि दुसऱ्या पिकाचे अजून आले नाही तर लगेच काळजी करू नका. अर्जात कोणतं पीक नोंदवलेलं आहे आणि कोणत्या पिकासाठी नुकसान मंजूर झालं हे एकदा नीट तपासा. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, पीक विम्याचे पैसे खात्यात येत आहेत असं कळल्यावर बनावट फोन आणि मेसेज येतात. कुणी फोन करून तुमचा पीक विमा मंजूर झाला, पैसे खात्यात पाठवण्यासाठी OTP सांगा असं म्हटलं तर OTP देऊ नका. ATMचा पिन मागितला तर देऊ नका. बँक खात्याचा पासवर्ड सांगू नका. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. कुणी तुम्हाला आधी 500 किंवा 1000 रुपये भरा मग पीक विम्याचे पैसे मिळतील असं सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. पीक विम्याचे पैसे मिळवण्यासाठी अनोळखी माणसाला पैसे देण्याची बिलकुल गरज नाही. बँक किंवा अधिकृत कार्यालयातूनच खरी माहिती घ्या. पीक खराब झाल्यानंतर शेतकऱ्याच्या शेताचंच नुकसान होत नाही तर सगळ्या घराचा हिशोब बिघडतो. खताचे पैसे द्यायचे असतात, बियाण्यांची उधारी असते, औषधांचे पैसे द्यायचे असतात, मुलांची शाळेची फी असते, घर खर्च चालवायचा असतो, काही शेतकऱ्यांना बँकेचा हप्ता भरायचा असतो. त्यामुळे पीक विम्याची रक्कम खात्यात आली की पुढच्या पिकासाठी तुम्हाला मोठा आधार मिळतो. पण पैसे खात्यात येणार म्हणून आधीच कुणाकडून तुम्ही उधारी घेऊन खर्च करू नका. पैसे प्रत्यक्ष खात्यात जमा झाल्यावरच तुम्ही पुढचा हिशोब करा. मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला तर बँकेच्या खात्यात तुम्ही एकदा बॅलन्स तपासा, पासबुक अपडेट करा. बँकेचं अधिकृत ॲप वापरत असाल तर व्यवहार पहा. अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेजवर बिलकुल विश्वास ठेवू नका. आता शेवटच्या वेळी 14 जिल्ह्यांची यादी तुम्ही नीट ऐका. पहिला जिल्हा आहे खानदेशातला जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली, धाराशिव, हिंगोली, वाशिम. विदर्भातला अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि शेवटचा 14वा जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा. आता या जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पहिल्या टप्प्यात पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. तुमचा जिल्हा या यादीत असेल तर आजपासून तुम्ही बँक खातं, मोबाईल मेसेज आणि तुमचं नाव असलेली यादी या 3 गोष्टी तपासत राहा. तुमचा जिल्हा पहिल्या यादीत नसेल तर पुढच्या टप्प्याकडे लक्ष ठेवा. तोपर्यंत आधार लिंक, बँकेचं खातं, EKYC, अर्जामधलं नाव आणि जमिनीची माहिती बरोबर करा. पैसे येण्याच्या वेळेला कागदपत्राची चूक निघाली तर उगाच बँक खातं आणि कार्यालयाच्या फेऱ्या वाढतील आणि तुमच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा झाले असतील तर आम्हाला नक्की सांगा. तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्ही कोणतं पीक घेतलं आणि किती रक्कम मिळाली. त्यामुळे त्याच जिल्ह्यातील बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या भागात पीक विम्याचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे हे नक्की समजेल. जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केलेली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला तुम्ही ऑलवर सेट करा. व्हिडिओला लाईक करा. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.